नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील जामिया मदरसा या मदरस्यामध्ये गेल्या 9 वर्षापासून युवान या देशातले 2 नागरिक जे आहेत ते वास्तव करत होते. त्यामुळं पोलिसांना या नागरिकांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु जे नागरिकांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे, मात्र या नागरिकांवरून अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित केले जात आहेत. दरवर्षी विदेशी नागरिकांचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन पोलीस विभागाकडनं करण्यात येत असते. तर दरवर्षी नागरिक एटीएसचे जे पथक असते या पथकाकडनं तपासणी जी आहे ती केली जात असते. मात्र या विदेशी नागरिकांकडे विजा नसल्यामुळं, भारतीय मूळ कागदपत्र नसल्यामुळं या लोकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर जामिया इस्लामी जे संस्था आहे ते संस्थेचे संस्था चालकांवर देखील गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. आणि या संस्था चालकांकडनं बनावट कागदपत्र बनवण्यासाठी मदत जी आहे ती करण्यात आली असल्याची FIR मध्ये दाखल करण्यात आले. परंतु गेल्या 9 वर्षापासून जरी हे विदेशी नागरिक वास्तव करत होते, त्यामुळं पोलीस प्रशासन असेल किंवा ATSचे पथक असेल यांच्यावरती प्रश्नचिन्ह जे आहेत आता निर्माण होत आहे. कारण की दरवर्षी या विदेशी नागरिकांची तपासणी जी आहे ती केली जात असते. मात्र गेल्या 9 वर्षापासून जर विजा नसताना जरी नागरिक राहत होते तर कोणाच्या आशीर्वादामुळे राहत होते असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडे या लोकांवरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. संस्था चालकांवर देखील गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. चौकशी जी सुरू करण्यात आले. परंतु हे नागरिक जे युवांचे जे 9 वर्षापासून वास्तव करत होते त्या नागरिक आता इतक्या वर्षापासून कसे वास्तव होत होते आणि याकडे कोणाचे लक्ष का गेलं नाही असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.